मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील ॲरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, ॲरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. परंतु माझी इच्छा नव्हती. आता काय गोष्टी घडलेल्या, पण तुम्हाला एवढी खात्री देतो की जे तुम्ही जबाबदारी दिलेली आहे, उपनगराध्यक्षपद हे पद नाही, ते माझ्या डोक्यावर जसा फेटा आत्ता माझ्या डोक्यावर ओझं दिसतंय, जे मला वाटते ओझं फेट्याचं, तशीच परिस्थिती त्या पदाची आहे. ते पद कसलं आहे, किती महत्त्वाचं आहे, ह्याच्यापेक्षा त्याची जबाबदारी आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे. गेल्या 55 वर्षात जे घडलेलं नाही ते तुम्ही घडवलं आहे, आणि ते घडवताना तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेचं ओझं त्या सगळ्या पदात आहे. त्यामुळं अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण करेन एवढी तुम्हाला खात्री देतो. शहरातील विजन सिटीच्या वासियांकडून एक सहृदयी सत्कार समारंभ आपल्या सर्व नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा एक वेगळ्या पद्धतीचा सत्कार समारंभ. आता सत्कार समारंभ करत असताना विजन सिटीचे अध्यक्ष सर तुम्ही हे मला माहीत नव्हतं. या सत्कार समारंभाचे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार सुहासभाई बाबर, ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक पंतकाका, आपल्या सर्वांच्या लाडक्या नगराध्यक्ष काकी काजल काकी मेहत्रे, सर्व नगरसेवक, 22 नगरसेवक आणि आज जे स्वीकृत झाले ते 3 नगरसेवक. पंतकाकाने असं भाषण केलं की पुन्हा शक्यतो माझं सगळ्यांनाच विनंती आहे की पंतकाकांचं भाषण झाल्यानंतर भाषण करायला देत जाऊ नका. पुन्हा काय बोलायचा हा प्रश्न पडतो. सर आता तुम्ही इथल्या अध्यक्ष मला माहीत नव्हतं, म्हणजे कामाची यादी घेऊन बहुतेक सकाळी लवकर तुम्ही येणार, तुमचा स्वभाव मला माहीत आहे. हरकत नाही, जे तुम्ही प्रेम, सदिच्छा, जो आशीर्वाद दिलाय तो काम करण्यासाठीच दिलेला आहे. तुमचा फार वेळ न घेता माझी तरी विनंती आहे की 8 दिवस मला भाषण करायला लावू नका कोणी. पंतकाका, तुम्ही ज्या अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केल्या, तुम्हाला खात्री देतो की त्या अपेक्षा सगळ्या आमच्या टीमकडून पूर्ण होतील. आम्ही सर्व मिळून काम करतोय, एकटा कोण काम करत नाही. आता तुम्ही माझ्या उपनगराच्या बाबतीत बोलला, आता आत्मक्लेश केला हा तुमच्यापर्यंत केला, फक्त त्याची फार चर्चा केली तर असं लोकांना वाटतं की कशासाठी उपनगराध्यक्षपद नको घ्यायला पाहिजे का, पुन्हा कोणच मागायचं नाही. परंतु माझी इच्छा नव्हती. आता काय गोष्टी घडलेल्या, पण तुम्हाला एवढी खात्री देतो की जे तुम्ही जबाबदारी दिलेली आहे, उपनगराध्यक्षपद हे पद नाही, ते माझ्या डोक्यावर जसा फेटा आत्ता माझ्या डोक्यावर ओझं दिसतंय,
जे मला वाटते ओझं फेट्याचं, तशीच परिस्थिती त्या पदाची आहे. ते पद कसलं आहे, किती महत्त्वाचं आहे, ह्याच्यापेक्षा त्याची जबाबदारी आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे. गेल्या 55 वर्षात जे घडलेलं नाही ते तुम्ही घडवलं आहे. आणि ते घडवताना तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेचं ओझं त्या सगळ्या पदात आहे. त्यामुळं अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण करेन एवढी तुम्हाला खात्री देतो. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.